सर्वसामान्य जनतेला प्रवासासाठी खरं तर लालपरीचा अर्थात एसटीचा मोठा आधार असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये एसटी महामंडळ तोट्यात आहे. असं असलं तरी फेब्रुवारीत वाढवलेल्या तिकिटांच्या दरामुळे एसटीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे तोट्यात असलेली ही लालपरी नफ्यात येण्याची आशा निर्माण झाली आहे. पाहूयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट. आपल्या लालपरीचं उत्पन्न वाढलं. दर महिन्याला 88 कोटींच्या उत्पन्नाची भर. तिकीट दर वाढले, एसटीला फळफळले. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांची लाडकी लालपरी अर्थात एसटी ही तोट्यात आहे. कितीही प्रयत्न केले तरी एसटीची चाकं नुकसानीच्या चिखलातून बाहेर निघत नाहीये. मात्र जानेवारी महिन्यात वाढवलेले तिकिटांचे दर एसटीच्या पथ्यावर पडलेत. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यातून बाहेर पडलेलं नसलं तरी एसटीच्या तिजोरीत मात्र चांगले पैसे आले आहेत. तिकीट भाडेवाढीमुळे एसटीचं उत्पन्न वाढलं. एसटीच्या उत्पन्नात दरमहा 88 कोटींनी वाढ. फेब्रुवारीत एसटीला 905 कोटी रुपयांचं उत्पन्न. एसटी महामंडळाला रोज 32 कोटींचं उत्पन्न. 25 जानेवारी पासून तिकिटात 15% भाडेवाढ. खरं तर एसटी महामंडळ हे अनेक वर्षांपासून तोट्यात आहे. लाडक्या बहिणींना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करता येतो. त्याच सोबत अनेक योजनांमुळे एसटीच्या तिजोरीवर मोठा भार आहे. तरीही फेब्रुवारी महिन्यात वाढवलेल्या तिकिटांच्या दरामुळे एसटीचं उत्पन्न चांगलंच वाढलंय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची ही लालपरी लवकरात लवकर तोट्यातूनही बाहेर यावी हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.